सर्वांना सलाम. आज बायबलमधील मरिया, माता मरिया याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. येशू ख्रिस्ताची आई म्हणून तिची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. मरिया ही एक कुमारी होती जिचा विवाह योसेफ नावाच्या व्यक्तीशी झाला होता आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे ती गर्भवती झाली होती असे बायबल सांगते. वचन मत्तेयाचा 1 अध्याय 18 ते 25, लूकाचा 1 अध्याय 26 आणि ते 36 वचनामध्ये. जेव्हा गॅब्रिएल देवदूताने तिच्या येशूच्या जन्माची बातमी दिली तेव्हा तिने अत्यंत नम्रतेने आणि विश्वासाने, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या सांगण्याप्रमाणे मला हो. लूकाचा 1 अध्याय 38 वचनमध्ये आपणास पाहावयास मिळते. म्हणून देवाची इच्छा तिने मान्य केली. मरियेने बेथलेहमामध्ये येशूला जन्म दिला आणि तिने येशूचे बालपण सांभाळले आणि त्याला मार्गदर्शन केले. लूक 2 अध्याय. येशूने पहिला चमत्कार पाण्याचा द्राक्षारस करणे काना येथील लग्नात केला तेव्हा मरियेची तिथे उपस्थिती होती आणि तिने येशूला त्या परिस्थितीची जाणीव करून दिली होती. योहान 2 अध्याय 1 ते 11 वचन. जेव्हा येशूला क्रूसावर चढवले जात होते तेव्हा त्या ठिकाणी मरिया ही उभी होती. येशूने क्रूसावर शिष्य योहानाला तिची काळजी घेण्यासाठी सांगितले. योहान 19 25 ते 27. येशूच्या स्वर्गरोहानंतर प्रेषितासोबत मरिया प्रार्थनेमध्ये सहभागी असायची. प्रेषिताची कृत्याचा 1 अध्याय आणि 14 वचन. बायबलमध्ये मरियाला कृपापूर्ण आणि धन्य म्हटले आहे. ती एक विश्वासू आणि देवाच्या इच्छेनुसार जगणारी स्त्री म्हणून ओळखली जाते. थँक्यू.